तर विधानसभेसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांकडून यात्रांचं आयोजन करण्यात आलंय। अजित पवार निफाड, लासलगाव, येवल्यात यात्रा काढणार आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरुवात होते। विधानसभेसाठी शिवनेरीहून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे। कालपासून अजित पवारांच्या यात्रेला सुरुवात झाली, तर आजपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या यात्रेला सुरुवात होणार आहे। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आहे, तर शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा ही आजपासून सुरू होणार आहे। विधानसभेसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी आता कंबर कसली असं म्हणावं लागेल। दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे नेते हे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। ही बातमी आपण पाहतोय। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांकडून खरं तर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही कालपासून सुरू झाली, तर ती 31 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि संपूर्ण राज्यभर या यात्रेचा प्रवास असेल। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करतील, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही आजपासून सुरू होते। प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। तुषार, आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची यात्रा जी आहे, म्हणजे अजित पवारांची काल सुरू झाली, शरद पवारांची यात्रा जी आहे ती आजपासून सुरू होते। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये असलेला संघर्ष किंवा राजकीय जे वर्चस्वाची लढाई आहे ती आणखी रंजक होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर कालपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यात्रा खरं तर सुरू झाल्यानंतर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची यात्रा सुरू होतीये। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात होती आणि या यात्रेचे आजचा पहिला दिवस आहे। खरं तर ही जी यात्रा आहे याचं जे नाव आहे हे शिवस्वराज्य यात्राच असं नाव ठेवण्यात आलेले। हे नाव खरं तर राष्ट्रवादी एकसंध असताना नाव ठेवण्यात आलं होतं। त्यावेळेस पहिलं पर्व खरं तर या यात्रेचं काढण्यात आलं होतं। आता याच यात्रेचं दुसरं पर्व अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। आज खरं तर त्याचा शुभारंभ शिवनेरी किल्ल्यावरून होतोय। त्यानंतर पहिली सभा ही लेण्याद्री या ठिकाणी, त्यानंतर जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी अशा ठिकाणी खरं तर ही सभा जाणार आहे। खरं आहे तुषार, खरं तर या दोन्ही राष्ट्रवादीच्या ज्या यात्रा आहेत त्या यात्रांमधून विधानसभेला नेमकं कुणाला फलित मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।